मला तुला तुझ्या हातून नाही मारायचंय। इमेज खूप प्रिय आहे ना तुला तुझी, मला पहिल्यांदा तीच ठेचायची। इंदुमतीची शक्ती मिळव, इंदुमतीची शक्ती मिळव सांगत होतीस ना मला। सुलेखाच्या बुद्धिमत्तेकडे कधी लक्ष नाही केलं तुझं, पण आता तू जे काही करशील ते सगळं जग लक्षात ठेवेल। डॉक्टर, रिपोर्ट्स ब्लड रिपोर्ट्स आलेले आहेत। मग काय आहे ते रिपोर्ट्स मध्ये? त्यांना काही एक झालेलं नाही, सगळे आलेले रिपोर्ट नॉर्मल आहेत। रिपोर्ट नॉर्मल नाहीत म्हणजे मग हिला मी घरी कुठे आहे सुनबाई? आता आहे सर। एक मिनिट, काय? अरे कोण होता आपण? काय चालवलंय काय आपण? काय चालवलंय? आमच्या सुनबाईला ऍडमिट केलंय, आम्हाला भेटायचं तिला। तिला आरामाची फार गरज आहे। असू द्या ना, मी का तिला उचलून अशी घेऊन जायला नाही आलो, इथेच राहू द्या तिला, मला तिला फक्त बघायचं आहे। ठीक आहे, फक्त 5 मिनिटं। डोकावायला किती वेळ लागतो? काय म्हणाला? आत डोकावून बाहेर यायला किती वेळ लागतो असं म्हटलं मी। ठीक आहे, 5 मिनिटांनी आमची नर्स येईल, ते आल्यानंतर तुम्ही निघा। निघा म्हणजे बाहेर? ओके, थँक्यू। ये ममा, दरवाजा उघडा ठेवून कुठे गेल्या? ममा, 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 हो तुम्ही दरवाजा उघडा काय टाकलाय? सॉरी, मला उशीर झाला, रिक्षा बंद पडली हो। सुरू झाली पण वेळ गेला ना उगाच। ममा, कुठे तो फोन आधी द्या बरं। आणि काय काय कबूल केलं तिने? ममा, 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 झोप लागले वाटतं। ममा, ममा, मम ममा, 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 ममा उठा। ममा, ममा उठा।
परमेश्वर बाहेर जाऊन उभं राहा. हॉस्पिटलचा डीन जरी आला तरी आज सोडायचं नाही त्याला. ठीक आहे साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मी बाहेर आहे. कसला विचार करता डॉक्टर? आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फक्त 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटं ज्याच्यामुळे एकाचं अख्खं आयुष्य वाचणार आहे. एवढंच करा माझ्यासाठी, पाया पडतो तुमच्या. प्लीज. काय झालं? बोला की काही. काहीतरी घोळ आहे. म्हणजे? ही बेशुद्ध आहे याचा अर्थ हिच्या अंतर्मनात डोकावता येणं शक्य नाही, असं होत नाही. म्हणजे मला नाही कळलं. बेशुद्ध असताना देखील अंतर्मन जागृत असतं, पण हिचं तसं नाहीये. अजूनही मला नाही कळलं. सध्या हे सगळं तुम्हाला नाही कळलं तरी चालेल. चला. 1 मिनिट. डॉक्टर साहेब, अहो आपलं काम. ही शुद्धीवर आल्याशिवाय मी काही एक करणार नाही. तसं काही केलं तर हिला अपाय होऊ शकतो. काहीही झालं तरी जबाबदारी माझी. तुम्ही करा तुमचा प्रयोग. सॉरी यशवंतराव, माझ्या तत्वात ते बसत नाही. ही शुद्धीवर आली की मला कळवा. डॉक्टर साहेब, काम झालं साहेब. इथंच थांबून राहा. हाँ बोल मुन्ना, तू पोचलीस? कधी पोचलीस? दादा. मुन्ना, तुझ्या आवाजाला काय झालंय? दादा, मामांना काहीतरी झालंय. ते काहीच हालचाल करत नाहीये. त्यांचा श्वास सुद्धा. मुन्ना, मला काहीच सुचत नाहीये. मी आले तेव्हा दरवाजा उघडा होता. मुन्ना, मुन्ना ऐक माझं, शांतपणे ऐक. तू अजिबात घाबरू नकोस आणि तिथे कुठल्याही गोष्टीला हात लावू नकोस. तिथून हलू नकोस. पण मी पोचतोच आहे तिथे. तू मामांच्या फॅमिली डॉक्टरना फोन करून त्यांना बोलावून घे. मी बाबांना फोन करतो आणि पूनम काकूला घेऊन यायला सांगतो. ओके? काळजी करू नकोस मुन्ना.
तू लवकर ये दादा, लवकर ये प्लीज. मुन्ना मी 5 मिनिटात पोहोचतो तिथे. तू 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 शांत राहा. मी पोहोचतोच. हॅलो बाबा. बाबा आधी बोलतोय. बाबा एक वाईट बातमी आहे. शुद्धा लिहिलं की कुठे उचलून नेलं. आता कुठे शोधू हिला मी. नाही, काही झालं तरी ही सापडलीच पाहिजे. नाहीतर सुलेखा तू कायम याच शरीरात. नाही, मॅडम काय झालं? तुमच्याकडे त्या योगा शिकायला सुरू येतात ना, त्यांना चक्कर आली होती. अरे बापरे. मग आता कुठे आहेत त्या? त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. कुठल्या? सिटी हॉस्पिटल या पुढच्या चौकात आपल्या त्या. थँक्स. मम्मानी सुलेखाचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आणि मग मला फोन केला. काय म्हणाली सुलेखा असं सांगितलं? तेवढंच नाही सांगितलं. आल्यावर सगळं सांगते, लवकर ये म्हणाले. म्हणजे मम्मांना सुलेखाने. ऑफकोर्स मला यात तिळमात्र शंका नाही. मम्मानी तिचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवलं. त्यांच्या सेलमध्ये असेल ते सगळं. दादा तो बघ, टेबलवर आहे त्यांचा फोन. आपण बघूया. एक मिनिट. अशी चूक करू नकोस. त्या फोनवर कदाचित सुलेखाच्या हाताचे ठसे असतील. तुझा त्या फोनला हात लावलास तर तिचे ठसे पुसले जातील. दादा माझ्यामुळे सुलेखाच्या मागे लागलेली आणखीन एक व्यक्ती आहे. मुन्ना प्लीज असा विचार करू नको. हे बघ मुन्ना, आता आपल्याला इमोशनली खचून जाऊन चालणार नाही. खंबीर राहायला हवं. असं अनपेक्षित घडलंय, मलाही काही सुचत नाहीये. पण आपल्याला शांत राहणं जास्त गरजेचं आहे. हे बाई, मी बाबांना कळवलंय, ते पूनम काकूला घेऊन येते. तू डॉक्टरना फोन केला होतास ना? हो, येत आहेत ते. मी घरी फोन करतोय, कोणी उचलत नाहीये.
हॅलो. शुभ्रा, कधीपासून फोन लावतोय, फोन एंगेज लागतोय सारखा. अहो, कुसुमातांनी बहुतेक फोन नीट ठेवला नव्हता म्हणून लागत नसेल. एक वाईट बातमी आहे. काय झालं आदिना? कसं झालं असेल की कोणी त्यांना. सुलेखा कुठे? हे बघ शुभ्रा, आता या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाही आहेत आणि तू स्वतःला सावर, कारण तुलाच आईला आणि कुसुमात्याला सांगायचं. तू त्यांना घेऊन इथे ये लवकर. मी ठेवतो फोन. कल्पना होतीच, माणुसकी कोणाची उतू गेली असणार. ते काही झालं तरी मला माझं शरीर हवंय. काय झालं? ही हल्लीची मुलं अशी बाईक चालवतात ना, चाक गेलं हो माझ्या पायावरनं. तुम्ही बसा बसा, मी बघते. बसा. हळू बघू. हळू हळू. इथे इथे दुखतंय? इथे आता मी काय सांगते ते नीट ऐक. औषध आणायची होती. आणतो, पण मी येईपर्यंत इथेच थांबा, कुठेही जाऊ नका.